नमस्कार मंडळी. हॉटेलसारखी हिरवीगार पालक पनीर घरीच बनवायची आहे का? मग शेवटीपर्यंत माझ्या संगती राहा. तुमची पण पालक पनीर कधी काळी पडते का? मग मी दाखवते तसं बघा. पालकचा कसा हिरवा रंग आपला टिकून राहतो ना, ते मी दाखवते. मस्तपैकी आपला मसाला रेडी केला आणि छानपैकी साईडलाच ठेवून टाकला, म्हणजे ओला मसाला. आणि एका बाजूला आपले पनीर कापून घेतले. कधी कधी तर आठवणीतच येत होतं. बोलतात ना, 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला. माझं सेम तसंच झालं. मी मार्केटमधून 10 रुपयाचा पालक आणलेला आणि पनीर झाला पाव किलो माझा 80 रुपयाचा. बघा ना, 10 रुपयाची कोंबडी, 12 आण्याचा मसाला. मग काय, सोडा. थोडी रोज रोज आपण कोण पनीर खातो, कधी कधी चालून जातं. मग काय, घरच्या घरी बनवली, छानसा असा मसाला करून घेतला आणि मग पालकाची फोडणी दिली. दाखवल्याप्रमाणे केलं तर पालकचा हिरवा रंग तसाच राहतो. मग काय, पनीर पण मी बटरमध्ये थोडेसे फ्राय करते, म्हणजे पनीरच्या तुकड्यांना ना बटरचा फ्लेवर आहे ना, सॉल्टी खूप छान येतो. आणि मसाला असा सुका झाला ना, मगच त्याच्यात पालक टाकायचा. आणि पालक जास्त शिजवायचा नाही. आपण जो स्टार्टिंगला एकदाचा शिजवला ना, तेवढाच पुरेसा असतो. सारखा त्याला नंतर पण शिजवला ना, मग तो काळा पडायला लागतो. आणि मग कसं, पनीर टाकल्याच्यानंतर फक्त 5 मिनटं वाफ देऊन झाली ना, मग तशीच भाजी राहते आणि चव पण काहीच बदलत नाही. मी तर दरवेळी अशीच करते, एकदम सॉल्टी आणि क्रीमी. सॉल्टी पण म्हणजे मिठाची सॉल्टी नाही, अमूल बटरच्या फ्लेवरची सॉल्टी. ह्याच्याने भाजी खूप छान लागते. आणि ह्याच्या संगती तंदुरी रोटी असेल तर अजूनच मजा. मग येतं आहे का नेक्स्ट व्हिडिओला